स्टेज कचला तिथे. बोलू का थोडा? तर इथे जरा सोबतच झालंय असं मला वाटतं. हॉलमध्ये आपल्याला शिबिर वगैरे घेण्याची सवय नसते, आपल्याला सगळं सतत मैदान लागतं. पण एक चांगला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. थोडं लाईट हे कमी करा, बंद करा, सगळे गरम व्हायला लागले. मी बघतो सगळे रुमाल वगैरे अशाकडून जरा लाईट जरा बंद केलं तर चांगलं होईल. पण हा खरोखर एक चांगला कार्यक्रम आपण हाती घेतलेला, उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. गेल्या महिन्यात ईशान्य मुंबई या विभागाने देखील असं शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये साधारणपणे मुंबईचं थोडं लाईट खरोखर गरम होतंय. एसी बंद आहे काय? खिडक्या उघडता येतील का? नाही, गरम झालं बरोबर आहे, पण आपण हा ठीक आहे. हा आता तो बंद झालं तर बंदच ठेवा ना, कशाला फिरवत आहे? असंच एक शिबिर मुंबईमध्ये घेतलं होतं, ईशान्य मुंबईमध्ये घेतलं होतं आणि राऊत साहेबांनी तेव्हा मला मुंबईवर बोलण्यासाठी सांगितलं होतं. मुंबईवर बोलत असताना अनेक विषय मुंबईतले मी घेतले हाती. मुंबईत रस्त्याची कामं असतील, आता राहू दे रे, बसू दे जिथे बसले तिथे. मुंबईत रस्त्याचा घोळ असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, पाणी टंचाई असेल, कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्याच गोष्टींवर बोलत असताना एक जाणवायला लागलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं शिबिर कमीत कमी विभागामध्ये तरी होणं गरजेचं आहे. कारण आता आपल्याला दिशा ठरवायची, आपल्याला रोडमॅप ठरवायचा आहे की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, ह्या देशाचे, ह्या राज्याचे नागरिक म्हणून असेल, आपली वाटचाल कशी करणार आहोत. तसं पाहायला गेलं तर एखाद्या शहरावर बोलणं किंवा एखाद्या जिल्ह्यावर बोलणं सोपं असतं, कारण आपल्याला तिकडचे स्थानिक विषय माहिती असतात, स्थानिक लोकांच्या ज्या समस्या असतात त्या माहिती असतात. पण संपूर्ण महाराष्ट्र तसं पाहायला गेलं तर निवडणुकीत जसं भाषण होतं तसं नेमकं भाषण करायचं की साधारणपणे एक फेरफटका मारायचा की कुठे कुठे काय काय चाललेलं आहे. जरा फ्लॅश बंद करा. आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं, मी राऊत साहेबांना फोन केला. मी म्हटलं संजय काका उद्या बोलायचं तरी काय, मला विषय काय दिलेला आहे. आणि तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे, ते पटकन काहीतरी बोलून जातात. त्यांनी सांगितलं महाराष्ट्र चाललंय तरी कुठे, ह्याच्यावर बोल. आणि प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्र चाललंय तरी कुठे. आता ह्या सरकारला 100 दिवस तर उलटून गेलेले आहेत. जवळपास मला वाटतं 120 ते 130 दिवस झालेले आहेत. आता दिवस मोजायला त्यांनी सुरू केलेत. पण ह्या 100 दिवसांमध्ये पहिले 100 दिवस जे असतात, मी अनेक सरकार ह्या महाराष्ट्रात पाहिलेले आहेत. माझी लहानपणापासून एक राजकारणात आवड असल्यामुळे जवळपास 7 ते 10 वर्षाचे असल्यापासून माझ्या आजोबांसोबत असेल, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, माझ्या वडिलांसोबत जिथे जिथे त्यांचा दौरा असेल